नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 28 वर्षाची अखंड साई सेवा। लालबाग ते शिर्डी ओम श्री साई समर्थ सेवा मंडळाची पवित्र पदयात्रा। साईरामच्या जयघोषात, ढोलताशांच्या निनादात आणि सबका मालिक एक या साईबाबांच्या संदेशाने गगन भारून टाकणारी ओम श्री साई समर्थ सेवा मंडळ रजिस्ट्रेशन लालबाग ते शिर्डी पदयात्रा यंदा 28व्या वर्षात पदार्पण करत आहे। या पदयात्रेचे अध्यक्ष आणि साईभक्त महेश धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीचा महासोहळा दरवर्षी लालबाग येथून प्रारंभ होऊन ठाणे, भिवंडी, घोटी मार्गे शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी विसावतो। साई भक्तांचा एक परिवार। या 8 दिवसांच्या पदयात्रेत सुमारे 200हून अधिक साई भक्त सहभागी होतात। दूरवरून लालबाग, ठाणे, भाईंदर, रेवदंडा, अलिबाग, अमरावती आदी ठिकाणाहून साई भक्त प्रेमाने व श्रद्धेने या पालखी सोहळ्यात सामील होतात। रेवदंडा येथून महेश अधिकारी यांच्यासोबत तर विनायक कासार यांच्या नेतृत्वाखाली अनेक साई भक्त पदयात्रेला हजेरी लावतात। सर्व साई भक्त स्वतःच्या इच्छेने रेशन, पाणी, आवश्यक साहित्य घेऊन येतात, कारण त्यांच्यासाठी ही फक्त यात्रा नसून साई परिवाराचा एकत्र सोहळा असतो। उन्हाळा, पावसात, थंडीत पण साई कृपा अखंड। या पदयात्रेची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे गेल्या 28 वर्षापासून एकही साई भक्त आजारी पडलेला नाही। पायी चालत असताना साई भक्त कुठेही थांबतात, जेवण बनवतात, नाश्ता करतात, पण प्रत्येक क्षणी साईबाबांच्या कृपेचा हात त्यांच्या डोक्यावर असतो। एकमेकांची काळजी घेणे, थकलेल्या भावाला हात देणे आणि साईराम म्हणत पुढे चालत राहणे, हीच खरी साई सेवा आहे। शिर्डीत द्वारकामाईच्या साक्षीने भक्तीचा सोहळा। शिर्डीत पोहोचल्यावर साई भक्त द्वारकामाई समाधी मंदिर व चावडी येथे दर्शन घेतात। यावेळी वातावरणात भक्तिभावाचे कंपन निर्माण होतात। भजन, कीर्तन, साईनाम संकीर्तन याने शिर्डी नगरी भारून जाते। कित्येक भक्त सांगतात, आज आमच्याकडे दुकान, बंगला, व्यवसाय आहे, पण हे सर्व साईबाबांच्या कृपेनेच। भावपूर्ण अनुभवांची परंपरा। पालखी शिर्डी पोहोचल्यावर केवळ यात्रेचा शेवट होत नाही, तर भक्तीची नवी सुरुवात होते। भक्तांचे दर्शन घेताना साईबाबांची समाधी मंद स्मित करते, जणू म्हणते, तुम्ही चाललात माझ्यासाठी, मी आहे तुमच्यासोबत। आयोजक मंडळाचे सर्व सदस्य साई भक्तांची काळजी घेतात। त्यांचा प्रवास सुखरूप पार पाडावा म्हणून आवश्यक खर्चही मंडळ उचलते। हा सोहळा भक्तिभाव, समर्पण आणि एकतेचा अनोखा संगम आहे। तन, मन आणि हृदयातून साईप्रेम वाहणारा, साईचा महिमा शब्दात न मावणारा, या पदयात्रेत सामील होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, साई बाबा, तुझ्या चरणी येताना आम्ही थकलो नाही रे, कारण तूच आम्हाला चालवतोस। आयोजक आणि साई भक्त सांगतात, साईंचा करिश्मा वर्णावा तेवढा कमीच आहे। प्रत्येक वर्षी नवे अनुभव, नवी ऊर्जा आणि नव्या भक्तीचा सागर घेऊन आम्ही पुन्हा निघतो। भक्तीचा संकल्प पुढील 50 वर्षेही अखंड राहो। ही भक्ती अशीच अखंड पुढील 50 वर्ष चालू राहो, हीच आमची मनपूर्वक इच्छा आहे आणि साईबाबांच्या कृपेने ती नक्कीच चालू राहील, असे विनायक कासार यांनी भावपूर्ण शब्दात सांगितले। श्रद्धा आणि सबुरी हीच खरी संपत्ती आहे आणि या 28 वर्षाच्या अखंड पदयात्रेने ओम श्री साई समर्थ सेवा मंडळाने त्या वचनाला जिवंत अर्थ दिला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेन सह तृप्ती भुईर, रेवदंडा।